Hello class. In last lecture we are done with the autoionization of water, pH scale and its numericals. And today we are going to deal with the hydrolysis of salt. So first we see the types of salt and what is a salt. So salt means सॉल्ट सगळ्यांना माहिती आहे काय आहे. सॉल्ट काय आहे, ॲसिड प्लस बेस यांचे रिॲक्शन म्हणजे सॉल्ट. जेव्हा एक ॲसिड आणि बेस कंबाईन होतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, सॉल्ट मिळतं. सो नेक्स्ट टर्म इज टाईप्स ऑफ सॉल्ट. जसं आता बघितलं आपण सॉल्ट म्हणजे काय आहे, तसंच आपल्याला बघायचं आहे की टाईप्स ऑफ सॉल्ट. टाईप्स ऑफ सॉल्ट. सॉल्ट म्हणजे काय घेतलं आपण, ॲसिड आणि बेसचं जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला काय मिळतो, सॉल्ट मिळतो. ठीक आहे, तेव्हा आपल्याला मिळतं सॉल्ट. तर यामध्ये जेव्हा ॲसिड प्लस बेस रिॲक्शन झाली आहे आणि त्याला सॉल्ट मिळालेलं आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला काय मिळालेलं आहे, टाईप्स मिळालेले आहे. सॉल्टचे मग किती टाईप्स आहेत ते बघायचं आपल्याला. तर देअर आर 4 टाईप्स ऑफ सॉल्ट. ते डिपेंड करत आहे कशावरनं, सॉल्ट कोणत्या प्रकारचं ॲसिड किंवा बेस कोणत्या प्रकारचे आपण त्याच्यात यूज केलेलं आहे, दोघांचे कॉम्बिनेशन होऊन काय बनलेलं आहे, त्यावरून आपल्याला काय मिळतं आहे, टाईप्स ऑफ सॉल्ट मिळत आहे. तर ते किती प्रकारचे आहेत म्हटलं, 4 प्रकारचे सॉल्ट्स आहे. सॉल्ट्स डिराईव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. जेव्हा एखादा आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतलेला आहे प्लस तोच स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे, दोघांचं स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस जेव्हा एखादी रिॲक्ट होतं तेव्हा आपल्याला सॉल्ट मिळतं आणि त्या दोघांपासून मिळालेलं सॉल्ट म्हणजे तो झाला स्ट्रॉंग ॲसिड बेसचं सॉल्ट. म्हणजे ह्यामध्ये जे एक्झाम्पल आपण जर NaCl घेतलं, NaCl आपल्याला काय मिळालेलं आहे, सॉल्ट मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा कोणापासून कंबाईन झालेला आहे, स्ट्रॉंग ॲसिड. याचं स्ट्रॉंग ॲसिड काय होणार, HCl आणि स्ट्रॉंग बेस काय होणार, प्लस NaOH. म्हणजे जेव्हा NaOH स्ट्रॉंग बेस आणि प्लस स्ट्रॉंग ॲसिड HCl हे दोघं जेव्हा रिॲक्ट होत आहे तेव्हा आपल्याला काय मिळत आहे, NaCl, जो स्ट्रॉंग ॲसिड आणि बेसपासून बनलेला सॉल्ट आहे. त्याच्यावरनं एक टाईप पडलेला आहे, कोणतं, डिराईव्ह फ्रॉम सॉल्ट डिराईव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल काय आहे त्याचे, NaCl, NH2SO4, KCl आणि KNO3. ठीक आहे, हे जे सॉल्ट्स मिळालेले आहे हे सॉल्ट्स आपल्याला कशापासून मिळालेले आहे, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून. सो नेक्स्ट टाईप ऑफ सॉल्ट इज सॉल्ट डिराईव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. बघा, जेव्हा आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून जेव्हा आपल्याला एक सॉल्ट मिळत आहे त्याची pH नेहमी किती असणार, pH किती असणार, इक्वल्स टू 7च्या बरोबर त्याची pH असणार. कारण यामध्ये जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असतं तर स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस हे रिॲक्ट होऊन सॉल्ट बनवत आहे. ठीक आहे, सॉल्ट कोणता बनतं, NaCl आणि H2O. जेव्हा आपण NaCl H2O मध्ये डिझॉल्व करू तेव्हा त्याची pH चेंज होते का, नाही. आणि त्याचं हायड्रोलिसिस देखील होत नाही, कारण ते स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असते. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे त्याचा जो प्रॉडक्ट बनत आहे, सॉल्ट जो बनत आहे आणि त्याच्यासोबत वॉटर पण बनत आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याची pH बिलकुल चेंज होत नाही, त्याचं हायड्रोलिसिस प्रॉपर होत नाही, त्याच्यामुळे त्याची pH किती असते, 7 असते. सो नेक्स्ट टाईप इज सॉल्ट्स डिराईव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड जेव्हा स्ट्रॉंग असेल आणि बेस जेव्हा वीक असेल त्याच्यापासून जो सॉल्ट बनतो त्या तो सॉल्ट काय राहील, एका स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून बनलेला राहील, तो झाला सेकंड टाईप. तर याच्यामध्ये बघा NH4Cl हा काय आहे, सॉल्ट आहे. किंवा आपण दुसरा एक एक्झाम्पल घेऊ शकतो, जेव्हा दुसरा आपण काय घेऊ शकतो, NH4Clच घेऊन घ्या, NH4OH पण घेऊ शकतो. तर NH4Cl काय आहे, एक स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून बनलेला सॉल्ट आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय होतं की आता NH4Cl कशापासून मिळालेला आहे, NH4Cl स्ट्रॉंग ॲसिड. याच्यातलं स्ट्रॉंग ॲसिड काय आहे, जो Cl मिळालेला आहे त्याच्यातलं स्ट्रॉंग ॲसिड काय आहे, HCl आहे. स्ट्रॉंग ॲसिड आलेला आहे HCl, बरोबर.
HCl घेतला आणि त्यातला त्यात त्याच्यात काय आलेलं आहे, वीक बेसेस. वीक बेस कोणता आहे तो, वीक बेस काय आहे, NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH. ठीक आहे, यामध्ये हा वीक बेस आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे. तर याचं कॉम्बिनेशन जे असते ना, त्या कॉम्बिनेशन मिळून हा एक आपल्याला सॉल्ट मिळालेला आहे NH4Cl. आणि याची pH काय होते बघा, याच्यामध्ये एक स्ट्रॉंग आहे, एक वीक आहे. जो वीक आहे त्याचं रिॲक्शन होणार नाही, त्याचं हायड्रोलिसिस होणार नाही. आणि HClचं जे आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचं काय होणार, हायड्रोलिसिस होणार आणि त्याची pH काय होणार, ग्रेटर दॅन 7. ठीक आहे. सो थर्ड टाइप ऑफ सॉल्ट इज सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. ठीक आहे, म्हणजे हा जो सॉल्ट आहे तो आपल्याला कशापासून मिळणार आहे, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसनी मिळणार आहे. वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसनी मिळणार आहे. हा कोणता, हा एक्झाम्पल जर आपण घेतलेला आहे, हा एक्झाम्पल काय, सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट कशापासून मिळालेला आहे आपल्याला, वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. तर स्ट्रॉंग बेस आपला कोणता आहे, NaOH. आणि वीक ॲसिड काय आहे, ॲसिटिक ॲसिड CH3COOH. आता याच्यापासून आपल्याला कोणता सॉल्ट मिळत आहे, हा सॉल्ट मिळत आहे CH3COO Na, सोडियम ॲसिटेट मिळत आहे. ठीक आहे, सोडियम ॲसिड म्हणजे याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. हा Na कशासोबत कंबाईन होणार, CH3CO याच्यासोबत कंबाईन होणार आणि H2O साईड प्रॉडक्ट मिळून जाणार. तर याची जो हे असेल, pH असेल, ती काय येणार, pH ही लेस दॅन 7 राहणार. pH ही लेस दॅन 7 राहणार, कारण हा जो आहे हा स्ट्रॉंग, याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस याचं हायड्रोलिसिस होणार, पण वीक ॲसिडचं हायड्रोलिसिस होणार नाही. त्यामुळे याचा जो राहणार pH तो लेस दॅन 7 राहणार. फोर्थ टाइप ऑफ सॉल्ट इज काय, फोर्थ टाइप डिराइव्ह फ्रॉम वीक ॲसिड अँड वीक बेसेस. जसं स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस होतं, तसंच वीक ॲसिड अँड वीक बेसचा पण एक सॉल्ट बनतो आहे तो. आता याच्यामध्ये बघा, हा जर आपण एक्झाम्पल घेतलं तर वीक ॲसिड काय आहे आपला, CH3COOH प्लस वीक बेस NH4OH, बरोबर. तर यामधला हा बॉन्ड ब्रेक आणि हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा H2O इथून बाहेर निघतो आणि हा NH4 याच्यामध्ये कंबाईन होऊन आपल्याला एक सॉल्ट मिळत आहे. ठीक आहे, या सॉल्टमध्ये पण याची पण pH काय असते, pH = 7 असते, कारण हे दोनही वीक असल्यामुळे यांच्यामध्ये दोघांमध्ये काहीही हायड्रोलिसिस होत नाही. सो नेक्स्ट टाइप इज हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टमध्ये 2 प्रोसेस होतात. त्यामधली पहिली प्रोसेस म्हणजे कोणत्याही सॉल्टचं आयनायझेशन होतं आणि त्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस होतं. आयनायझेशन म्हणजे त्याचे आयन्स फॉर्म्स आणि हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरसोबत रिॲक्ट होतं. सो हिअर आयनायझेशनमध्ये काय काय घडतं हे बघूया आपण. वेन सॉल्ट इज डिसोसिएटेड इन वॉटर, इट डिसोसिएट कम्प्लिटली into its constituent ions. बघा, जेव्हा आपण एखादं सॉल्ट वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व करत आहो किंवा डिसोसिएट करत आहो, म्हणजे डिझॉल्वच करत आहो, तेव्हा त्याचं काय होतं की डिसोसिएट काय होतं, तो कम्प्लिटली डिसोसिएट होत आहे. म्हणजे त्याचे 100% आपल्याला आयन्स फॉर्म झालेले दिसतील, कम्प्लिटली डिसोसिएट देत आहे. पण जेव्हा आपण प्युअर वॉटरच टाकतो, लास्ट क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे की प्युअर वॉटर जेव्हा आपण त्याचं आयनायझेशन किंवा डिसोसिएशन करायला जातो तेव्हा आपल्याला ते कम्प्लीट मिळत नाही, काही प्रमाणातच मिळतं. कारण जो प्युअर वॉटर असतो त्याचं डिसोसिएशन फक्त कमी प्रमाणात होतं किंवा स्लाइटली होतं. आयन्स त्याचे कमी प्रमाणात फॉर्म होतात. त्यामुळे काय होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजे जेव्हा आपण H2O आणि H2O याचं रिॲक्शन जेव्हा घेत आहो तेव्हा काय मिळतं आपल्याला, H3O प्लस OH मायनस. ते जेव्हा कमी प्रमाणात होतं त्याचं डिसोसिएशन तेव्हा आपल्याला काय माहिती आहे की इक्विलिब्रियम फॉर्म होतो. कारण H2O आणि H2O ज्यांच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन झालेली आहे तेव्हा हे दोघं कंबाईन होऊन आपल्याला H3O प्लस अँड OH मायनस हे मिळतं आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काय मिळतं, H2O मिळतो. यामुळे इक्विलिब्रियम फॉर्म होत आहे. तर यामध्ये बघा, जेव्हा जो वॉटर आपण
डिझॉल्व करत आहोत, डिसोसिएट करत आहोत, ॲज अ सॉल्व्हंट घेत आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, ते की कमी प्रमाणात ते डिसोसिएट होतात, कमी प्रमाणात ते डिसोसिएट होतात. त्यामुळे आपल्याला यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन दोघांचं पण इक्वल असतं, ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं आणि ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन देखील इक्वल असतं. कारण प्युअर वॉटर हा काय कमी डिसोसिएट होत असल्यामुळे तो न्यूट्रल असतो आणि आयन्स हे त्यांच्याशी वॉटरशी रिॲक्ट होत नाही. आयन्स काय होतात, वॉटरशी रिॲक्ट होत नाही. त्यामुळे आपल्याला काय मिळतं की H3O प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, म्हणजे ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, इक्वल असतं. हे आपण ओस्टोअल डायल्युशन लॉमध्ये पण शिकलेलो आहो आणि कॉन्सेप्ट ऑफ डिसोसिएशन ह्याच्यामध्ये पण शिकलेलो आहो. सो नेक्स्ट पॉईंट इज, वेन वन ऑर मोर ऑफ द सॉल्ट आयन्स रिॲक्ट विथ वॉटर, when one or more salt ions react with water, the equality of concentration of H3O plus and OH minus ion is disturbed. म्हणजे जेव्हा आपण म्हटलेलं आहे की वॉटर सोबत रिॲक्ट होत आहे आणि आपल्याला हे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल मिळत आहे, तेव्हाच जर याच्यामध्ये एखादी आपण म्हणजे वॉटरसोबत एखादी सॉल्ट घेतलं, एक किंवा त्यापेक्षा जास्त जेव्हा सॉल्ट घेतलं ना, तेव्हा त्यामधले त्यात सॉल्ट जेव्हा घेत आहोत तेव्हा त्यांचं काय होतं आहे की या दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे अनइक्वल राहणार, म्हणजे या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, इक्वल राहणार नाही. सो नेक्स्ट टर्म इज, द सोल्युशन डज नॉट रिमेन न्यूट्रल्स अँड बिकम ॲसिडिक ऑर बेसिक डिपेंड ऑन द टाईप ऑफ द सॉल्ट. बघा, या पॉईंटमध्ये आपण म्हटलेलं आहे की एक किंवा त्यापेक्षा जास्त सॉल्ट जेव्हा आपण ॲड करू कशामध्ये, वॉटरमध्ये, तेव्हा त्याचं काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हे इक्वल राहणार नाही कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसशी. तसंच म्हणजे आता यांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल नाही राहणार, म्हणजे मे बी ते कॉन्सन्ट्रेशन जे आपल्याला सोल्युशन मिळणार ते ॲसिडिक राहणार किंवा बेसिक राहणार. तर जेव्हा ॲसिडिक किंवा बेसिक राहणार तो न्यूट्रल नाही राहणार. इक्वल झालं म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालं म्हणजे तो न्यूट्रल झाला. पण त्यामध्ये आपण एखाद सॉल्ट टाकत आहोत, ते सॉल्ट टाकल्याबरोबर त्याचं काय होणार, आयनायझेशन होणार. आयनायझेशन झाल्यानंतर काय होईल, तो एक तर आपल्याला ॲसिडिक भेटणार किंवा तो सोल्युशन आपल्याला बेसिक मिळणार, डिपेंडिंग ऑन टाईप्स ऑफ सॉल्ट. आता टाईप्स ऑफ सॉल्ट कोणते कोणते घेतले होते, एक स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून मिळालेला सॉल्ट, दुसरा होता स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसपासून मिळणारा सॉल्ट, आणि तिसरा होता वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसपासून मिळणारा सॉल्ट, आणि फोर्थ वन इज वीक ॲसिड अँड वीक बेसेसपासून मिळणारा सॉल्ट. तर या सॉल्ट्सच्या टाईप्सवर डिपेंड राहणार की आपलं सोल्युशन कुठचं बनलेलं आहे. सो नेक्स्ट टर्म इज, आता याच्यावरनं बघू की डेफिनेशन ऑफ सॉल्ट, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट काय बनलेली आहे. आता आपण जे थिअरॉटिकल पार्ट बघितलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की पहिले वॉटर डिझॉल्व केला होता आपण, 2 वॉटरचं रिॲक्शन केलं होतं, तेव्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मिळालं होतं. प्युअर वॉटर असल्यामुळे त्यांचं काय झालेलं होतं, डिसोसिएशन खूप कमी प्रमाणात झालेलं होतं. त्यामुळे जे आपल्याला प्रॉडक्ट मिळालं होतं H3O प्लस प्लस OH मायनस, यांचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ह्यांचं ते कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं होतं, इक्वल झालेलं होतं. पण कारण आपण म्हटलेलं होतं की हे सेम प्युअर वॉटर असल्यामुळे ते न्यूट्रल होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतेही इंटरॅक्शन न होता, रिॲक्शन न होता वॉटरसोबत, त्याच्यामध्ये हायड्रोनियम अँड हायड्रॉक्सिल आयन यांचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, इक्वल असतं. पण जर त्याच्यामध्ये आपण एक किंवा त्यापेक्षा जास्त सॉल्ट ॲड केला तेव्हा काय झालं होतं, त्याचं सॉल्ट जेव्हा केलं होतं त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन दोघांचं झालं होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, हे दोघांमध्ये एक तर तो ॲसिडिक झालेला होता किंवा बेसिक झालेला होता. ते कशावरनं डिपेंड झालेलं होतं, सॉल्टवरून. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला माहिती पडतं आहे की डेफिनेशन ऑफ हायड्रोलिसिस काय आहे, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट काय आहे. द रिॲक्शन इन विच cation or ion or both ions of salt react with ions of water to produce acidity or alkalinity or sometimes even neutrality. यालाच काय म्हणणार आपण, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि OH मायनसमध्ये जेव्हा एखादी सॉल्ट टाकलेलं होतं तेव्हा सॉल्टचं जे अनायन्स असतात किंवा कॅटायन्स असतात किंवा दोनही आयन्स असतात, हे आयन्स काय होत आहे, रिॲक्ट होत आहे कशासोबत, जे वॉटर्सचे आयन्स होते त्यांच्यासोबत जेव्हा ते रिॲक्ट होत आहे तेव्हा आपल्याला काय मिळणार, जसं आता आपण
NaCl हे घेतलेलं आहे, याला वॉटरसोबत जेव्हा रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला काय मिळतं आहे की NaOH प्लस HCl मिळत आहे, बरोबर. हे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे यांच्यामध्ये जे हायड्रोलिसिस होईल हे काय हायड्रोलिसिस होईल, न्यूट्रल होईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय मिळत आहे, न्यूट्रॅलिटी मिळत आहे. न्यूट्रॅलिटी मिळाली तर तसंच जर याच्यामध्ये ॲसिडिटी मिळाली किंवा तो म्हणजे जास्त ॲसिडिक फॉर्म झाला किंवा अल्कलिनिटी झाली म्हणजे जास्त बेस फॉर्म झाला तर त्या फॉर्मला आपण काय म्हणणार, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट म्हणणार. तो याच्यावरनं पण जे टाईप्स ऑफ सॉल्ट बनले होते ते याच्यामध्ये 3-4 केसेस मिळालेले आहेत, त्याच केसेस आता बघू. सो फर्स्ट केस इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. बघा आता सॉल्ट आपल्याकडे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं, NaCl घेतलेला होता. ठीक आहे, हा जो सॉस फर्स्ट जेव्हा टाईप बघितला होता डिराइव्ह फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसिसचा, तर एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण, NaCl घेतला होता. ठीक आहे, तर NaClचं आता मी पहिलेच म्हटलेलं होतं की हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टमध्ये दोन प्रोसेस होतात. त्यामध्ये फर्स्ट आहे आयनायझेशन. तर आपण फर्स्ट केस जेव्हा घेत आहोत स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे NaCl. तर NaClला आता त्याचे आपण फर्स्ट स्टेप्स काय, आयनायझेशन घेतलं तर आयनायझेशन काय होईल, Na प्लस Cl मायनस ॲक्वस स्टेटमध्ये NaClचं आयनायझेशन काय होणार, Na प्लस Cl मायनस, बरोबर. आता बघा की स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून आपल्याला काय मिळालेलं आहे, स्ट्रॉंग सॉल्ट मिळालेला आहे. हा सॉल्ट मिळाला NaCl. याचे जे पॅरेंट्स आहे हे स्ट्रॉंग होते, बरोबर. आता याचं स्ट्रॉंग पॅरेंट्स जे होते ते कसं होईल, NaOH जो की स्ट्रॉंग बेस आहे प्लस HCl जो की स्ट्रॉंग ॲसिड आहे. ठीक आहे, तर ह्या दोघांचे स्ट्रॉंग असल्यामुळे यांचे जो कॉन्जुगेट पेअर बनेल, कॉन्जुगेट बेस बनेल किंवा कॉन्जुगेट ॲसिड बनेल, हा काय येणार, ऑब्व्हियसली वीक राहणार. तर हे जो Na प्लस आहे याचं आयनायझेशन झालं आहे, Na प्लस काय होईल, वीक ॲसिड होईल, सॉरी वीक बेस होईल आणि Cl मायनस वीक ॲसिड होईल आणि Cl मायनस काय होईल, वीक बेस होईल, वीक बेस होईल. तर हे वीक ॲसिड आणि वीक बेस असल्यामुळे यांचं काय होणार, हायड्रोलिसिस होणार नाही, हायड्रोलिसिस होणार नाही. यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की जेव्हा NaCl घेतलेला आहे, NaCl हे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून घेतलेलं आहे, तर यांचं जे कॉन्जुगेट बेस पेअर मिळणार आपल्याला, ॲसिड बेस पेअर मिळणार, तर तो कसा असणार आहे, वीक ॲसिड आणि वीक बेस असणार आहे. तर हा जो आहे Na प्लस हा काय येणार, वीक ॲसिड राहणार आणि Cl मायनस का राहणार, वीक बेस राहणार, बरोबर. तर हे जो वीक ॲसिड आणि वीक बेस राहणार आहे, हा जो वीक ॲसिड आणि वीक बेस वॉटरसोबत रिॲक्ट होणार नाही, वॉटरसोबत रिॲक्ट होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही टेंडन्सी नसते वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची. त्यामुळे याचा pH काय राहणार, =7. म्हणजे याचं हायड्रोलिसिस काय राहणार, न्यूट्रॅलिटी, म्हणजे हा न्यूट्रल फॉर्म करतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण NaCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड HCl इज अ स्ट्रॉंग, NaCl हा जो सॉल्ट आहे तो स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि वीक बेस NaOH यापासून बनलेला आहे, तेव्हा आपण जेव्हा सॉल्ट हा वेन इट डिझॉल्व इन वॉटर इट्स डिसोसिएट कम्प्लिटली. हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे यांचं जे डिसोसिएशन होत आहे म्हणजे आयनायझेशन फॉर्म होत आहे ते कम्प्लिटली फॉर्म होत आहे. तर हा जो सॉल्ट बनत आहे तो त्याचे पॅरेंट्स काही आहे, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे त्यांचं जे कॉन्जुगेटेड बेस असतो तो वीक ॲसिड अँड वीक बेस असतो. आणि हे वीक ॲसिड अँड वीक बेस असल्यामुळे यांच्यामध्ये कुठलीही टेंडन्सी नसते वॉटरसोबत रिॲक्ट करण्याची. त्यामुळे काय फॉर्म होतो आपला, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट काय होतो, न्यूट्रॅलिटी फॉर्म होतो. यावरनं परत जेव्हा आपण स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस याचा जो सॉल्ट असतो त्याचे आयन झाल्यानंतर त्याचं काय म्हटलं होतं मी, 2 प्रोसेसपैकी दुसरी प्रोसेस काय होते, हायड्रोलिसिस होते. म्हणजे हायड्रोलिसिस म्हणजे काय, त्यांचं वॉटरसोबत रिॲक्शन होतं. वॉटरसोबत रिॲक्शन झालं की काय होणार की HOH हे यामधलं हा बॉन्ड ब्रेक होतो, H हा HCl सोबत कंबाईन होतो आणि OH हा NaOH सोबत कंबाईन होऊन आपल्याला काय मिळतं, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस मिळत आहे. परत जर आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं वॉटरसोबत जेव्हा रिॲक्ट करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, H3O प्लस Cl मायनस, म्हणजे HClचं पण ब्रेकिंग होते, NaOHचं पण ब्रेकिंग होते आणि OH मायनसचं पण ब्रेकिंग होते. तर हा HCl काय होणार, H2O सोबत कंबाईन होणार आणि आपल्याला काय मिळणार, H3O प्लस ॲक्वस सोल्युशन आणि Cl
सिंगल राहणार आणि Na बस यांच्यामधलं ब्रेकिंग झालं आणि आपल्याला काय मिळणार Na प्लस OH मायनस मिळणार. रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर सेम. यामध्ये बघा ह्या दोन्ही जेव्हा रिॲक्शन बघा ही जेव्हा दोनही रिॲक्शन जेव्हा आपण एकमेकांशी केलेली आहे, ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये बघा जेव्हा रिव्हर्सिबल किंवा रिॲक्टंट आपण आणि प्रॉडक्ट घेत आहोत याच्यामध्ये बघा Na प्लस Cl आणि H2O घेतलेलं आहे. तसंच यामधलं बघा प्रॉडक्ट याचं आणि याचं रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट काय सेम आहे. याचं आणि याचं काय रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट काय आहे सेम आहे. म्हणून काय म्हटलं आहे आपण की जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जो सॉल्ट असतो त्या स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्टचं जेव्हा हायड्रोलिसिस होतं तेव्हा त्याचे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट काय होतं सेम होतं. नायदर द कॅटायन नॉर ॲनायन्स ऑफ सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर सो देअर इज नो हायड्रोलिसिस. म्हणजे जेव्हा आपल्याला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतलेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय फॉर्म होतं की त्यांचं प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट हे सेम असल्यामुळे त्याच्यातले जे ॲनायन्स आणि कॅटायन्स आहे ॲनायन्स अँड कॅटायन्स स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस त्याच्या पॅरेंट्सपासून बनलेले असल्यामुळे त्यांचं जे कॉन्जुगेटेड ॲसिड अँड कॉन्जुगेटेड बेस असतो तो काय असतो वीक असतो. त्यामुळे त्यांचं काय होतं की त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. हायड्रोलिसिस होत नसल्यामुळे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स या दोन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं इक्वल असतं आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असल्यामुळे ते सोल्युशन काय असतं न्यूट्रल असतं. म्हणून स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं जे सॉल्ट बनतं तर त्याची pH काय असते नेहमी =7 असते. आता हा झाला फर्स्ट केस. सो वी सी द सेकंड केस. सेकंड केस आहे वॉटर स्ट्रॉंग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस हा झाला सेकंड केस. या सेकंड केसमध्ये आपण काय करणार याच्यामध्ये बघा जसं फर्स्ट केसमध्ये होतं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस होतं याच्यामध्ये आता वीक ॲसिड आणि वीक बेस घेतलेला आहे. तर वीक ॲसिड आणि वीक बेस याच्यामध्ये काय असतं की याची pH काय असते नेहमी pH काय असते >7 असते. तर यामध्ये बघा काय होतं जेव्हा CuSO4 हा सॉल्ट आहे हा सॉल्ट कशाशी बनलेला आहे स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस CuOH/2 याच्यापासून बनलेला आहे. तर पहिली प्रोसेस काय आहे आपली हायड्रोलिसिसची. त्याच्यामध्ये पहिले काय होतं आयनायझेशन होतं ऑफ सॉल्ट. म्हणजे CuSO4चं काय आहे CuSO4 हा आहे आपला सॉल्ट. तर यांचं आयनायझेशन झालं तर आपल्याला काय मिळणार Cu प्लस आणि SO4 मायनस हे मिळणार आपल्याला यांचं आयनायझेशन झाल्यानंतर. आता याच्यामध्ये आयनायझेशन झाल्यानंतर याची पण टेंडन्सी आता हे बघा काय आहे स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि वीक बेस आहे. तर हा याच्यामधला जो वीक आहे आता हा स्ट्रॉंग ॲसिड याच्यामध्ये जो ॲसिड आहे हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. आता हा स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे SO4 मायनस काय होणार हा स्ट्रॉंग आहे तर याचा जो प्रॉडक्ट राहणार तो काय असणार वीक बेस राहणार. कारण आपण आत्ताच म्हटलेलं होतं की जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड असतं त्याचं कॉन्जुगेट बेस पेअर काय असतं वीक असतं आणि याचा जो याचे जो दुसरा सॉल्ट असते तो स्ट्रॉंग ॲसिड असतो. तसं स्ट्रॉंग ॲसिडचं काय आपल्याला मिळतो वीक बेस मिळतो आणि वीक बेसेसचं काय मिळणार स्ट्रॉंग मिळणार. तर Cu+2+ हा काय असणार आपल्याला स्ट्रॉंग असणार. तर जो वीक असतो त्याचं काय राहणार टेंडन्सी काय राहणार रिॲक्ट होणार नाही वॉटरसोबत. ठीक आहे वॉटरसोबत रिॲक्ट होणार नाही बिकॉज ऑफ द जो H2SO4 आहे हा स्ट्रॉंग असल्यामुळे. तर याच्यामध्ये हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम आपल्याला काय मिळणार जेव्हा जो स्ट्रॉंग असतो तो स्ट्रॉंग कशाशी रिॲक्ट होतो स्ट्रॉंगचं हायड्रोलिसिस होणार वीकचं हायड्रोलिसिस होणार नाही. त्याच्यामध्ये कुठलीही टेंडन्सी नाही राहणार वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची. म्हणून जो आपल्याला स्ट्रॉंगपासून वीकपासून जो मिळत आहे CuOH/2 हा आपला जो वीक बेस आहे या वीक बेसपासून आपल्याला काय मिळतो कॉन्जुगेट बेस पेअर पण त्याचा काय राहणार आहे स्ट्रॉंग राहणार आहे स्ट्रॉंग ॲसिड राहणार आहे. तर स्ट्रॉंग ॲसिड ह्याची टेंडन्सी राहणार वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची. त्याच्यामुळे आपण याचं काय करणार हायड्रोलिसिस करणार म्हणजे त्याचं वॉटरसोबत रिॲक्ट करणार. तर वॉटरसोबत रिॲक्ट काय होणार त्याचं Cu+2 हे वॉटरसोबत रिॲक्ट करत आहे H2O. तर आपल्याला काय मिळतं आहे CuOH2 प्लस ट्वाईस ऑफ H3O प्लस हे आपल्याला मिळत आहे.
तर जेव्हा आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतलेला आहे त्याचा आपल्याला बेस पेअर काय मिळणार आहे, वीक ॲसिड. आणि स्ट्रॉंग बेस जेव्हा घेत आहोत त्याचं आपल्याला काय, वीक बेस आपल्याला घेत आहोत तर वीक बेसिसचं आपल्याला काय मिळतं आहे, स्ट्रॉंग ॲसिड मिळतं आहे. आणि स्ट्रॉंगची टेंडन्सी असते वॉटरसोबत रिॲक्ट होण्याची, त्याची हायड्रोलिसिसची टेंडन्सी असते, म्हणून तो हायड्रोलाइज्ड होतो. आणि म्हणजे हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला तोच प्रॉडक्ट मिळतो जो वीक बेस घेतलेला होता. वीक बेस घेतलेला होता तेव्हा याच्यामध्ये काय केलेलं आहे की रिॲक्शन ॲसिड्स ऑफ H3O+ आणि CuSO4. आता बघा की जेव्हा H3O+ जेव्हा आपण घेतलेलं होतं तेव्हा ॲसिडिक त्याचा तो जो होतो तो ॲसिडिक होऊन जाणार सोल्युशन, कारण CuSO4 जो आहे तो काय आहे, सॉल्ट आहे. कशाचा, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे सेकंडवाला जो होता. तर तो काय होणार की जो त्याच्यातला जो आपल्याला कॉन्जुगेट वीक बेसचा कॉन्जुगेट पेअर काय राहणार, ॲसिड स्ट्रॉंग राहणार, त्याचं काय होणार, न्यूट्रलायझेशन होणार. आणि न्यूट्रलायझेशन होण्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार, ॲसिडिक फॉर्म मिळतो. आणि ॲसिडिक फॉर्म मिळाल्यामुळे जो त्याचा सॉल्ट बनतो तो काय असतो, थोडासा टर्बिड असतो. म्हणजे तो सोल्युशन काय मिळणार, हलकासा आपल्याला टर्बिड सोल्युशन मिळणार. द टर्बिडिटी ऑफ CuOH2 डिझॉल्व टू गिव्ज अ क्लिअर सोल्युशन. याच्यामध्ये जेव्हा यांचं सोल्युशन डिसोसिएट होत आहे तेव्हा आपल्याला काय मिळतं, क्लिअर सोल्युशन मिळत आहे. तर क्लिअर सोल्युशन मिळत आहे. हे क्लिअर सोल्युशन आपल्याला CuSO4चं असते ते, ज्यामध्ये जेव्हा आपण हे करतो H2SO4 टाकतो तेव्हा H2SO4 टाकल्याने काय मिळतं, त्याचे आपल्याला H2SO4 काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. H2SO4 टाकल्यामुळे यांचा पण जो रिॲक्टंट आणि प्रोडक्ट असतो हा सेम असतो, फक्त यामध्ये H3O+ आयन हे जास्तीचं बनतं. आय होप ऑल दीज थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक यू क्लास.